नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राम घुगे आणि सर्वप्रथम मी माझ्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजचा हा जो विषय आहे व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत की 27 एप्रिल 2025 रोजी पीसीएम ग्रुपची जी सीईटी झाली होती आणि त्या सीईटी नंतर विद्यार्थ्यांनी ठराविक 20-22 प्रश्नांची उत्तरं चुकीची असल्याची तक्रार प्रत्यक्ष भेटून ईमेलद्वारे किंवा पेपरच्या माध्यमातून सीईटी सेलकडे केली होती आणि त्या अनुषंगानं आता 27 तारखेचा जो मॉर्निंग सेशनचा पेपर होता तो पेपर 5 तारखेला मॉर्निंग सेशनमध्ये ठेवण्यात आलेला आहे। मग त्या संदर्भात विद्यार्थ्याचे अनेक कॉल आज दिवसभरामध्ये येऊन गेले। काही जणांचे अशात म्हणजे त्यांना एक्झॅक्टली माहित नाही की हे कसं वर्कआउट होणार आहे। तर त्यात प्रामुख्याने 2 मुद्दे आहेत। एक, विद्यार्थ्यांचा संभ्रम हा आहे की आता परीक्षा रिटर्न जी होणार आहे परत ती त्याच सेंटरला होणार आहे की परत सेंटर बदलून मिळणार नाही, हा एक प्रश्न विद्यार्थी आणि पालक सातत्याने विचारतात। आणि दुसरा एक प्रश्न आहे की बाबा मग त्याचे अपडेट कुठे येतील, कसे येतील। तर ह्या दोन्ही प्रश्नाचे एकत्रित उत्तर देतो की सगळ्यात पहिलं आपल्या लॉग इन मध्ये हॉल तिकीट नव्याने जनरेट होईल आणि ते हॉल तिकीट फक्त त्या पेपर पुरतं मर्यादित असेल आणि त्या हॉल तिकीट वरती आपल्याला कोणतं सेंटर अलोकेट केलेलं आहे ती परीक्षा देण्यासाठी त्याची इत्थंभूत माहिती असेल। तर पहिला मुद्दा हा आहे की आपण हॉल तिकीट लॉग इन मध्ये चेक करत राहणे आणि ती ज्या वेळेस अपडेट होईल इमिडिएटली डाउनलोड करून घेणे आणि त्यात तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी मिळेल। दुसरा महत्वाचा प्रश्न, ते आता आधीची जी परीक्षा झाली होती त्याचं ते चुकीचे प्रश्न होते की उत्तर बरोबर काय त्याचा काही संबंध असणार नाही। याच्यानंतर जी 5 तारखेच्या मॉर्निंग सेशन मध्ये एक्झाम घेतली जाणार आहे सीईटी कडनं त्या एक्झामचे मार्क पर्सेंटाईल पुढे ऍडमिशनसाठी कन्सिडर होतील। त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी अजिबात कुठेही पॅनिक न होता न घाबरता अगदी आत्मविश्वासानं 5 तारखेला होणाऱ्या पेपरला सामोरं जावं। आणि अजून तुम्हाला जर काय या संदर्भात काय समजत नसेल किंवा अडचण असेल तर आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर खाली लिंक मध्ये देत आहोत, तर आपण कॉल केला तरी आपल्याला एकदम अप्रोप्रिएट माहिती एमएसटी सीईटीच्या फेअर पेपर संदर्भात आपण देऊ। ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत सर्क्युलेट करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळणं अत्यंत गरजेचं आहे। आणि अशाच ऍडमिशन संदर्भातील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबा म्हणजे न्यू व्हिडिओ अपलोड झाली की त्याची लिंक आपल्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद, थँक्यू सो मच।